बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. झोका कथास्तू. लेखिका जयश्री हजारे लिखित कथा ऋणानुबंध. आज माझ्या लाडक्या प्राजक्ताचे लग्न होते. मी खूप आनंदात होते. लग्नाचे विधी सुरू होते. गुरुजींनी विचारले, कन्यादान कोण करणार? मी म्हणाले, अमोल आणि अमृता करणार आहेत. अमोल अमृता समोर आले आणि गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे विधी करू लागले. माझ्या मनात विचार चमकला, जर अमोल मला भेटला नसता तर मी आज कुठे असते? नकळत माझ्या मनाच्या सागरात अनेक आठवणींच्या लाटा उफाळून येऊ लागल्या. त्या दिवशी मला मुन्नीने निरोप दिला. शरीफा जान मौशीच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी सांगितलेल्या एका हॉटेलमध्ये मला जायचे होते. मला नेहमीप्रमाणे चांगले कपडे देण्यात आले आणि तासाभरात तयार राहण्यास सांगितले. मी विचार करीत होते, काय माझे आयुष्य झाले आहे? मला माझ्या कोणत्या पापाची शिक्षा मिळते आहे? मी परमेश्वराची मनापासून प्रार्थना केली. मला या चिखलातून कोण बाहेर काढणार होते? तयार होऊन सलमान भाईसोबत मी गेले. आमच्यावर सतत कडक पाळत ठेवली जात असे. आम्ही कोणत्या गावात आहोत, कोणत्या रस्त्याने, कोणत्या हॉटेलमध्ये जातो हे आम्हाला कधीच काहीच कळत नव्हते. आमच्या डोळ्यावर एक पट्टी बांधित असत. सलमान भाईने बेल वाजवली. दार लोटलेलेच होते. मला सलमान भाईने आत लोटले. मी समोर बघितलं. तिथे एक युवक सोप्यावर बसलेला होता. तो त्याच्या विचारांमध्येच मग्न होता. त्याने माझ्याकडे लक्षही दिलं नाही. मी उभीच होते. 5-10 मिनिटांनी त्याने माझ्याकडे बघितले आणि मला बसायला सांगितले. त्याच्या चेहऱ्यावर मला जरा आश्चर्याचे भाव दिसले. थोड्या वेळाने तो म्हणाला, तुम्ही आरामात बसा. तो सांगू लागला, असे कॉलगरला भेटण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे. मी आज माझ्या मित्राच्या सांगण्यावरून येथे आलो आहे. माझी जिवलग मैत्रीण मला सोडून निघून गेली. त्यामुळे मला नैराश्य आलं होतं. माझं कशातच मन लागत नव्हतं. माझं तिच्यावर खूप प्रेम होतं. आम्ही दोघे लग्न करणार होतो. पण त्याने लांब उसासा टाकला आणि म्हणाला, तिने परवाच कोणा अमेरिकेत सेटल झालेल्या मुलाशी लग्न केलं आहे. माझे काय चुकले मला कळलेच नाही. मला आज फक्त माझे दुःख, माझे मन कोणाजवळ तरी मोकळं करायचं आहे. मला आश्चर्यच वाटलं. आजचा प्रकार काही वेगळाच दिसत होता. मी म्हणाले, तुम्ही तुमचे मन मोकळे करा, मनातलं सगळं बोला, मी ऐकते. त्याने सांगितलं, त्याचं नाव अमोल देशमुख. तो वकील आहे. त्याचे रत्ना नावाच्या मुलीवर जीवापाड प्रेम होतं. त्यांची पहिली भेट कशी झाली, त्याने एकत्र कसे दिवस घालवले, या सर्व आठवणीमध्ये तो गुंतला होता. तो भरपूर बोलत होता. मी शांतपणे ऐकत होते. नंतर अचानक त्याने मला विचारले, तुम्ही कुठले आहात? हे काम स्वेच्छेने करता की जबरदस्तीने? मला कोणीतरी पहिल्यांदाच हा प्रश्न विचारला होता. त्याचा प्रश्न ऐकताच नकळत माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. तो म्हणाला, तुम्ही निसंकोचपणे बोला. मी सांगितले, मी एका लहान गावात राहत होते. आम्ही गरीब होतो. आई शिवणकाम करायची. गावातल्या बायकांचे ब्लाऊज, लहान मुलांचे कपडे शिवून द्यायची. बाबा मनात आले तर मजुरीला जायचे. कसा तरी आमचा उदरनिर्वाह चालायचा. मी 8वीत असताना 2 दिवसाच्या तापाचे निमित्त झाले आणि आई आम्हाला सोडून गेली. नंतर मी शाळा करून लोकांची कामे करायची. आमचं कसंबसं सुरू होतं. पुष्कळदा उपासमारही व्हायची. मी 10वीला असताना आमच्या शेजारच्या सलीम काकांकडे त्यांचा एक भाऊ मुंबईहून आला होता. तो सतत बाबांची गप्पा मारायचा. पुष्कळदा तो त्यांना दारूही पाजत असे. 8-10 दिवसांनी तो निघून गेला. महिन्याभरानंतर तो पुन्हा आला.
त्याच्या बाबांसोबत काय बोलणे झाले मला काहीच माहिती नाही. पण माझ्यासमोर त्याने बाबांना सांगितले की मुंबईत एका कुटुंबाला त्यांच्या म्हाताऱ्या आईला सांभाळण्यासाठी मुलगी पाहिजे आहे. तुम्ही मीराला पाठवा. मीराचे भले होईल. ते कुटुंब तिचे शिक्षणही पूर्ण करतील. बाबांच्या सांगण्याप्रमाणे मी त्यांच्यासोबत गेले. पण त्यांनी मला आधी मुंबईला न नेता दुसऱ्याच एका गावाला नेले. तिथे मी काही दिवस एका मुस्लिम कुटुंबासोबत राहत होते. एकदा मी माझ्या मुंबईच्या कामाबद्दल त्या चाचाजानला विचारले तर ते कुत्सितपणे हसत मला म्हणाले, तुझ्या बापाने पैसे घेऊन तुला आम्हास विकले आहे. मला ते काय बोलत होते कळलंच नाही. माझ्या पायाखालची जमीनच दुभंगली. मला धक्काच बसला. ते पुढे म्हणाले, तुझ्या बापाला दारू प्यायला पैसे पाहिजे होते म्हणून त्यांनी तुला विकले. माझे बाबा दारूच्या किती आहारी गेले होते हे मला माहीत होते. ते दारूच्या पैशांसाठी आईला मारहाण करीत असत. पण माझा माझ्या कानावर विश्वास बसत नव्हता. खरंच माझे बाबा असं वागू शकतात का? ते पाषाणहृदयी आहेत का? पैशासाठी त्यांनी मला विकले. मी पार कोलमडून गेले. सर्वच विचार करण्याच्या पलीकडचं होतं. त्यानंतर एके दिवशी जबरदस्तीने माझे धर्मांतर करून माझे नाव फातिमा ठेवण्यात आले. 8-10 दिवसांनी रात्री एका गाडीतून आम्ही निघालो. 3 दिवस प्रवास करून नवीन ठिकाणी पोहोचलो. कोठे आलो होतो मला समजलेच नाही, कारण मला सतत चहातून गुंगीचं औषध दिलं जात होतं. नंतर मला शरीफा मावशीकडे आणले गेले. तिथे मला खूप मारहाण केली, उपाशी ठेवलं गेलं. शेवटी मला नाईलाजास्तव हे काम करावे लागत आहे. माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. अमोल उभा राहिला आणि म्हणाला, ताई रडू नकोस. मी त्याच्याकडे आश्चर्याने बघितले. तो म्हणाला, तुमच्यात आणि माझ्या बहिणीत खूप साम्य आहे. त्याने त्याच्या पाकिटातून एक फोटो काढून मला दाखवला. खरंच आम्हा दोघींमध्ये बरेच साम्य होते. त्याने सांगितले, त्याचे त्याच्या ताईवर खूप प्रेम होते. ताईचे पण त्याच्यावर जीवापाड प्रेम होतं. त्यांची आई लहानपणीच वारली होती. आजी आणि बाबा त्यांचा सांभाळ करीत होते. घरी श्रीमंती होती, कोणत्याच गोष्टीची कमतरता नव्हती. पण त्याच्या ताईला कॅन्सरपासून कोणीही वाचवू शकलं नाही. 2 वर्षापूर्वीच ती गेली. थोड्या वेळाने अमोल मला म्हणाला, ताई काही काळजी करू नकोस. मी अमोलशी बोलले. मोठ्या बहिणीप्रमाणे त्याला समजावले. आयुष्यात असे कठीण प्रसंग आले तरी स्वतःला सावरावे. तुझ्या आयुष्यात काही चांगले घडणार असेल. थोड्या वेळाने अमोल निघून गेला. नंतर अमोल मला 2दा भेटला. मला म्हणायचा, ताई मी तुला ह्यातून बाहेर काढीन, पण तू कोणाजवळ काहीच बोलू नकोस. महिन्याभराने अमोलने शरीफा मावशीला भरपूर पैसे देऊन माझी सुटका केली. नंतर त्याने एका चांगल्या वर्किंग वुमेनच्या हॉस्टेलमध्ये माझी राहण्याची व्यवस्था केली. अमोलने काय वकिली डावपेच केले, त्यांना किती पैसे देऊन मला सोडवले हे मला कधीच कळलं नाही. पण नंतर माझ्या आयुष्यात त्यांच्यापैकी कोणालाच मी कधीही बघितले नाही. माझ्या बाबांनाही नाही. खरंच एक एक ऋणानुबंध असतात. अमोलचे बंधू ऋण ह्या जन्मात फेडणे मला शक्यच नाही. नंतर माझे आयुष्यच बदलले. माझी सुटका झाल्यानंतर अमोलने स्त्रीरोग तज्ज्ञाकडून माझी सर्व तपासणी करून घेतली. सुदैवाने मला कोणत्याही व्याधीने ग्रासले नव्हते. माझे आरोग्य चांगले होते. मला शिवणकामाची आवड होती. अमोलने मला टेलरिंगचा डिप्लोमा करण्यास सांगितले. मला एक बुटीक सुरू करून दिले. मी स्त्रियांसाठी मुलींसाठी नवीन डिझाईनचे ब्लाऊज ड्रेसेस तयार करू लागले. माझे बुटीक चांगले सुरू होते. मी तयार केलेले कपडे सर्वांना आवडायचे. अमोलला अमृतासारखी समजदार बायको मिळाली. दोघेही त्यांच्या संसारात खुश आहेत. प्राजक्ताला 5 वर्षांची असताना एका अनाथ आश्रमातून मी दत्तक घेतले. तिचा प्रेमाने सांभाळ केला. तिला चांगले संस्कार दिले, चांगले शिक्षण दिले. प्राजक्ता डॉक्टर झाली. तिला संजयसारखा समजदार जोडीदार मिळाला. मला खूप आनंद झाला. प्राजक्ता माझा जीव की प्राण आहे.
काही दिवसापूर्वीच मी निराधार स्त्रियांसाठी महिला उद्योग मंदिर सुरू केलं. तिथे पापड, लोणची, कुरड्या करून विक्रीसाठी ठेवतात. काही स्त्रिया माझ्या बुटीकमध्ये काम करतात. मी जमेल तसे सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करते. मी समाधानी आहे. मी विचारांमध्ये गुरफटले असतानाच प्राजक्त आणि संजय माझ्यासमोर आशीर्वादासाठी वाकले. तेव्हा मी भानावर आले. मी त्यांना भरभरून आशीर्वाद दिले. आपला जन्म होतो त्या क्षणी आपल्याला काही रक्ताची नाती लाभतात, पण दरवेळी ती नाती मनाने जुळतातच असे नाही. पण रक्ताची नसली तरी काही नाती मनाने एकमेकांशी जोडली जातात. खऱ्या नात्यांमध्ये जाणवणारा आपलेपणा, प्रेम आपल्याला तिथे मिळते. ह्याचा मी अनुभव घेत आहे. देव न जाणो कुठून कसे नाते जुळवतो. अनोळखी माणसांना हृदयात स्थान देतो. ज्यांना कधी ओळखतही नव्हतो त्यांना पार जीवाचे जिवलग बनवतो. अमोल आणि प्राजक्तासोबत माझे असेच ऋणानुबंध जुळले आहेत. ऋण अगणित माझ्यावर त्यांचे, मोजदाद मी सांगा कशी करू. फेडण्यात ते आयुष्य अपुरे पडते, ऋणानुबंध मी जीवा पाड जपते. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.